छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला अंधार दूर करून नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या सावित्रीबाईंना मी वंदन करतो। आणि आजच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या विजयी मेळाव्याला विजयी मेळावा ना आपला विजय पक्का आहे। उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित मंत्री केंद्रीय आपले रामदास आठवले साहेब, विनोद तावडेजी, रामदास भाई कदम साहेब, आनंदराव अडसूळजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मीनाताई कांबळे, योगेश कदम, राहुल शेवाळे, गौतम सोनावणे, सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाही घेतली चालेल ना। सन्माननीय उपस्थित मान्यवर, सर्व खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मुंबईकर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय। सभेला कार्यकर्ते उत्साहात आले, सगळं भरलेलं आहे, तुडुंब गर्दी आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे। आणि म्हणून हे कार्यकर्तेच या निवडणुका जिंकून देत असतात। आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, नेत्यांची निवडणूक लोकसभा विधानसभा झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे आम्ही या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आमच्या निवडणुकीसारखं लक्ष देऊन सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणणार। आणि म्हणून हा आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही विजयाची नांदी आहे, विजयाची नांदी। महापालिकेची निवडणूक सुरुवातच धुमधडाक्यात झाली आहे। महायुतीचे तब्बल 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडलंय। मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण शेवटी सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत। हा इतिहास आहे। आणि सुरुवातीलाच आपण जो विजय मिळवलेला आहे, त्यामुळे समोरच्या लोकांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहित आहे। आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि 16 तारखेला विरोधकांचा बँड वाजवून आपल्याला गुलाल उधळायचा आहे। उधळायचंय ना। आपण लोकसभा जिंकलो, विधानसभेला ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि नगर परिषदेत देखील जवळपास 75% पेक्षा जास्त जागा मिळवून
आपण हॅट्रिक केली आणि आता या महापालिकांमध्ये आपल्याला चौकार मारायचा आहे. आणि म्हणून या निवडणुकीत 2025 मी एकच सांगतो, 2025 तो सिर्फ टेलर था, अभी तो पूरी पिक्चर बाकी है. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो आणि लाडक्या भावांनाही देतो, लाडक्या भावांना पण देतो. आणि एवढंच सांगतो, मी आपल्या नगर परिषदेमध्ये पाहिलं की आपल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती. आणि म्हणून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे समीकरण झालेलं आहे. कारण विधानसभेत तुम्ही चमत्कार घडवून दाखवलेला आहे. सगळ्यांची बुकिंग रद्द करून टाकली. म्हणजे महाविकास आघाडीची त्यांनी सरकार बनवलं होतं. याला हात घालणार, त्याला हात घालणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवणार. पण लाडक्या बहिणीने त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकला. लाडके भाऊही त्याच्यात मागे नाही आहेत. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला, भक्कम पाठिंबा दिला. विधानसभेमध्ये चमत्कार घडला. लोक किती आता पण अफवा पसरवत आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल. पण मी आपल्याला सांगतो की आम्ही दोघंही भाऊ इथे आहोत, दोघंही भाऊ इथे आहोत. कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार. काही लोक म्हणतात करून दाखवलं, त्यांना मी नंतर बघतो. पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो. आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. 232 महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला. काही लोक म्हणत होते, कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला. काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देताय का, त्यांना काय विकत घेताय का. अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी योजना त्यांनी आणली आहे. अरे असं बोलणारे लोक, या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार. द्यायला दानत लागते, दानत. आणि ती दानत महायुतीकडे आहे, महायुतीने दाखवली आहे. आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट. पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन. तेव्हा कुठं गेलं होतं विजन. या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे. फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय. मगाशी अमित साठे म्हणाले. आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला. आता त्यांना विजन आठवलं. जनतेनेच संपवलं, कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं. आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे. आमच्याकडे कारण नाही आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. झटकेपणे जे होईल ते फटाफट करून टाकायचं.
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो जो आड येईल आडवा, त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता ही सोडवायची आहे ना. आणि म्हणून आपल्याला या मगरमिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. कोण आहे बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे. रामदास आठवले साहेब इकडे आहे. आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील कुठेतरी सांगितलेलं आहे. काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, पण या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं सांगा तरी एकदा. एक तरी काम मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलं सांगा. नाहीतर मी सांगतो 10 कामं. कमी काळात किती कामं केली ते सांगतो. यांचा मराठीचा नाही, मलिद्याचा आहे, मतलबाचा आहे, मुजोरीचा आहे. वरून कीर्तन आतून तमाशा म्हणतात तसं यांचं काम आहे ना, बरोबर. आणि म्हणून आमचं तसं नाही. आमचा मराठीचा आहे, आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा महायुतीचा आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आणि म्हणून मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवतायत. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका. त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता, अहंकार होता. आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. पण खरा ब्रँड कोण आहे? खरा ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खरा ब्रँड आहे. आणि सामान्य महायुतीचा कार्यकर्ता हा ब्रँड आहे आपला. तोच या निवडणुका जिंकून देणार आहे. बाळासाहेबांचे विचार जपले, शिवसेनेचा आम्ही विचार जपला, शिवसैनिकांनाही आम्ही जपतोय आणि त्यांना यापुढे देखील कायम जपत राहणार. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगतो, महायुतीचे कार्यकर्ते देखील आपल्याला जपायचे. हा कार्यकर्ताच प्रत्येक निवडणुकीमध्ये राबतो, मरतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे. मगाशी कोणीतरी सांगितलं, संभाजीनगरात त्या रशीद मामूला पक्षात घेतलं, तिकीट दिलं. काय चालू आहे? त्यांनी काय काय केलं होतं आपल्याला माहित आहे. आणि बाळासाहेब असते, देवेंद्रजी तर यांना उलट टांगून फटके दिले असते की नाही? काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात, 7वीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजल खान, त्यांना सगळं आठवतात. आणि मला सांगा,
बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे? बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहित आहे. आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्रजींनी केले याचं मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहित आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं होतं काय करायचं. आणि म्हणून सत्तेसाठी झाले लाचार आणि तोडली बाळासाहेबांच्या विचारांची माळ. जनतेलाच माहित आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ. जनतेला माहित आहे. जनतेने पाहिलंय खुर्चीसाठी काय काय केलंय. आणि म्हणून आम्ही कायम शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहित आहे. आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही. आम्ही सत्तेहून पाय उतार होऊन गेलो. आमच्या मंत्रिपदावर पाणी सोडून गेलोय. फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं म्हणून. आणि म्हणून आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी सत्ता पाहिजे म्हणून सत्ता मिळवली. परंतु तुम्ही काय केलं? फक्त मुंबईला लुटण्याचं काम केलंय. तिजोरी लुटण्याचं पाप केलेलं आहे. तुम्हाला तुमचं भविष्य सेव्ह करायचं आहे आणि आम्हाला मुंबईचं आणि मुंबईकरांचं भविष्य सेव्ह करायचं आहे. फरक आहे. मला काय, माझं काय, कुणी आला की मला काय, माझं काय. अरे यापेक्षा या मुंबईला काय देणार, या महाराष्ट्राला काय देणार ते बघा. ते आम्ही इथं बसून बघतोय. आमचं काही नाही. महाराष्ट्राचं काय बोला, मुंबईचं काय बोला. परंतु मला काय मिळणार हे पाहिल्यामुळे मुंबईची जी आज दुर्दशा झाली आहे ते आपण पाहतोय. मराठी अस्मिता विकली, मराठी बाणा विकला, मुंबई विकली, शिवसेनेचं धनुष्यबाण घाण टाकलं, वाघाचं मांजर झालं. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा धनुष्यबाणाचा अधिकार काढून घेतला, मतदानाचा अधिकार काढून घेतला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. हे पाप तुम्हाला करक केले आहे. आणि त्यांनी देखील मला वाटतं आता ते पण वेगळे, त्यांनी लात मारलेली आहे. आपली लढाई सुरक्षित मुंबई, स्वच्छ मुंबईसाठी आहे. आपली लढाई भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई प्रदूषण मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई ड्रग फ्री मुंबईसाठी आहे. आपली लढाई मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आहे. आपली लढाई मुंबईकरांचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आहे. मुंबईतल्या मराठी माणसासाठी मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी अनेक योजना केल्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं पुण्य देखील आम्हाला मिळालं. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो की त्याने तात्काळ त्याला होकार दिला आणि देवेंद्रजींनी त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. तुम्ही काय केलं? फक्त मराठी मराठी मराठी. त्यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे. महापालिकेच्या तिजोरीचा आहे.
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो माहित तसा यांचा जीव कुठं आहे? मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं. अंडी खाऊन झाली तरी पोट भरलं नाही, आता अंडी कापायला निघाले, कोंबडी कापायला निघाले. पण दर वेळेला निवडणूक आली की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव सुरू झाला, असे सुरू होतं त्यांची पोपटपंची. असं फेक नरेटिव्ह पसरवून मुंबई खतरे में आहे, मुंबई खतरे में आहे. पण मुंबई खतरे में कधीच नव्हती. आणि यांचं राजकारण मात्र खतरे में आलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून 2012 साली देखील हीच भीती दाखवून निवडणुका जिंकल्या. 2017लाही तेच केलं. आता निवडणुकीत पुन्हा तीच आवई उठवली आहे. तीच घिसीपिटी रेकॉर्ड सुरू आहे. कॅसेट त्यांचा स्क्रिप्ट रायटर पण तोच आहे, बदलत नाही. एकदा देवेंद्रजी बोलले होते बदला म्हणून. पण यांच्या संधी साधू स्वार्थी राजकारणाला आता मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसाची होती, मराठी माणसाचीच आहे आणि सदैव मराठी माणसाचीच राहे. डबेवाले आता येऊन गेले. हे मुंबई डबेवाल्यांची आहे, ही मुंबई गिरणी कामगारांची आहे, ही मुंबई चाकरमान्यांची आहे, ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे, ही मुंबई माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींची आहे, माझ्या लाडक्या भावांची आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ शकत नाही. मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे. भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्हाला द्यावं लागेल, लोकांना विकास करून दाखवावं लागेल. आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत, मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे. बदलली आहे परिस्थिती आता. मुंबईकर जनता सुज्ञ आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स. तर गेला जमाना. काम करणाऱ्यांच्या अशा लोकांच्या हातात मुंबई देणार, ज्यांनी मुंबईची वाट लावली अशा लोकांच्या हातात मुंबई देणार कधीच मिळणार नाही. एवढे वर्ष मुंबई ज्यांची सत्ता होती तरी सुद्धा मराठी माणूस वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे का फेकला गेला? याचं उत्तर द्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात कोणी घातला, याचं उत्तर द्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टचं वाटावळ, बेस्ट म्हणजे आपली BST, त्याचं वाटोळं कोणी केलं? कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली? बॉडी बॅग मध्ये पैसे बनवण्याचं पाप कुणी केलं? गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीला कुणी मिळवलं? मुंबईत मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कुणी घातले? गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कुणी पुसली? BDD चाळीतल्या रहिवाशांचे हाल कुणी केले? नंतर आपण घरं दिली त्यांना, आपण घरं दिली. पत्रा चाळीतल्या लोकांना देशोधडीला कुणी लावलं? त्यांनी किती करून दाखवलं बघा. कचऱ्यात करप्शन करून दाखवलं, गटारात करप्शन करून दाखवलं, डांबरात करप्शन करून दाखवलं, खिचडीत करप्शन करून दाखवलं, मिठी नदीच्या गाळात करप्शन करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं. कार्यसम्राट, कार्यसम्राट, हे कार्यसम्राट आहेत. हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहेत. करप्शन सम्राट किती खाणार, किती खाणार. आणि त्यांची भूमिका
करप्शन फर्स्ट आणि आमचं महायुतीचं मुंबई फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आमचं मिशन महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचं मिशन आहे. आणि म्हणून खूप वर्ष मुंबई लुटून खाल्ली तुम्ही. आता तुमची बनवा बनवी चालणार नाही. तुमच्या झाशामध्ये मुंबईकर येणार नाही. आता फसणार नाही. सरेंडर ही भूमिका तुमची कायम राहिली आहे. त्यांच्या किचन कॅबिनेट मधला चंपकलाल कोण आहे? पत्रकारांनो जरा शोध पत्रिका घ्या, जरा शोधा. मुख्यमंत्री महोदय रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखडला. आपण तुम्ही आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतोय. SRA बरोबर MMRDA काम करते. त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं. 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय. त्याला चालना आपण देतोय. असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय. या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून मराठी माणसाने काय खुराड्यात राहायचं? तुम्ही माड्यांवर माड्या बांधा आणि मराठी माणसाला खुराड्यात ठेवा. हे चालणार नाही. हे महायुती खपून घेणार नाही आणि या लोकांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही. मिठी नदीचं कंत्राट देताना दिनो मोर्या दिसला. आपला मराठमोळा एखादा दिनू मोरे नाही दिसला तुम्हाला? आणि मराठी माणसाचा पुळकार. आणि म्हणून भूमिपुत्रांना काम देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला होता. मराठी बेरोजगार इंजिनियर्सना 10% कंत्राट देण्याचा नियम होता. तो नियम तुम्ही रद्द केला. कुणी रद्द केला? तुम्ही रद्द केला. का केला? याचंही उत्तर द्या. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचीच चलती होती. पण आम्ही आल्यानंतर स्पीड ब्रेकर हटवले आणि ब्रोकर हटवून फेकून दिले. आणि आता 3.5 वर्षात या मुंबईचं मेकओव्हर महायुतीने केलंय. कोस्टल रोड पूर्ण केला. कुणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला. रे कोस्टल रोडच्या परवानग्यापासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला. मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या. त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता. अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं पण ते आम्ही धुडकावून लावलं. कोस्टल रोड कोणी पूर्ण केला? तो सांगितलं मी. 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आपण केले. होते प्रकल्प? STP नव्हती. आता आपण केली. रेस कोर्सवर देखील सेंट्रल पार्क, एक सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचा उभा राहतोय 300 एकरावर. ती फाईल एकदा मागवली पण नंतर बंद झाली. का बंद झाली मला माहित नाही. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही ती पुन्हा खोलली आणि रेस कोर्सची 125 एकर जागा मिळवली मुंबईकरांसाठी. आमचा स्वार्थ बाकी काही नव्हता. आम्हाला मुंबईकरांना काहीतरी द्यायचं होतं. आणि म्हणून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय. बंद पडलेले सारे प्रकल्प मार्गी लावतोय. 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली आहेत. आता 1 लाख गिरणी कामगारांना घरं देणार महायुती देणार. 20,000 इमारतींना OC देण्याचं काम आपण केलं महायुतीने. पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्धार महायुतीने केलाय. सर्वांना घरं ही प्रधानमंत्री मोदीजींची जी योजना आहे त्याला आपण चालना देतोय. मुंबईत 30-35 लाख परवडणारी घरं या सर्व क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून उभी राहतील. फनेल झोन मधल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता त्याला आपण चालना दिली. त्याला देखील TDR देण्याचं काम केलं. मी यादी वाचायला लागलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून
निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी आम्ही केली. झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं देण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केला होता आणि आम्ही तो पूर्ण करणार महायुतीच्या माध्यमातून. 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका देशाने स्वीकारली. येणारं हे वर्ष मुख्यमंत्री महोदय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं शताब्दी वर्ष, जन्म शताब्दी वर्ष. आणि म्हणून हे देखील आपण महायुती म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाने राबवतोय. पंचवार्षिक कृती पाराखडा असेल, बाळासाहेबांच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी योजना आपण त्याच्यात करतोय. त्याचबरोबर हक्काचं घर आहे मराठी माणसाला, मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा आणणार. आणि म्हणून या सगळ्या मी त्याच्यामध्ये जात नाहीये. पण मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांची स्वप्न आम्ही महायुती म्हणून पूर्ण करणार. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. कुणी पूर्ण केलं? बाळासाहेबांची स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. 370 कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी पूर्ण केलं. बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. पण अगदी खालच्या थरावर जाऊन त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. काहीतरी वाटलं पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार? देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं गेल्या 11 वर्षात देशात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आणली आहे. नवीन वर्षामध्ये आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मुंबईचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, हे स्वतः प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात. आणि मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी मोदीजींनी भरभरून आपल्याला दिलंय. मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल आणि ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा संकल्प त्यांनी घेतलाय. मोदीजींनी या मुंबईला, महाराष्ट्राला भरभरून दिलंय. काँग्रेसच्या युपीए सरकारने 10 वर्षात फक्त 2 लाख कोटी दिले होते. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी दिले. 10 लाख. परवात नाशिक, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्डला मान्यता दिली आहे. तो देखील समृद्धी महामार्गासारखा गेम चेंजर प्रकल्प होईल. पालघरच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपये दिले. पूर्ण गेम चेंजर होईल. तिथली सगळीच इकॉनॉमी बदले. लोकांच्या, हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. या बंदरामुळे राज्याच्या प्रगतीला डबल स्पीड मिळेल. या भागाचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. 40 लाख कोटी गुंतवणूक 5 वर्षात, 50 लाख नोकऱ्या. आणि म्हणून मुंबईला तोडण्याचा विचार सोडा, मुंबईला जोडण्याचंच काम केंद्रातलं एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार करतंय. हे छाती ठोकपणे तुम्ही सांगा. सत्तेसाठी युटर्न मारणाऱ्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुंबई महायुतीकडे येणारच आहे. त्याच्यामध्ये कुणाला शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मुंबईला स्थगिती सरकार नको, प्रगती सरकार पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार ही मुंबईची लाईफलाईन ठरणार आहे. केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे, महाराष्ट्रात ज्या विचाराचं सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार मुंबईत देखील आपल्याला आणायचं आहे. आणि त्याचा संकल्प आज करायला आपण आलोय. म्हणून विजय आपलाच आहे, पक्का आहे. परंतु गाफील राहू नका. शत्रू कपटी आहे, धोकेबाज आहे, दगाबाज आहे, पाताळ यंत्री आहे. आणि म्हणून गाफील राहू नका. सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुती सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मुंबईची प्रगती, महाराष्ट्राची समृद्धी हेच आपला ध्यास आहे. त्यासाठी घराघरातून विजयाचा रणशिंग फुंकूया. आपला भूत सर्वात मजबूत, मोदीजी म्हणतात ना,
त्याप्रमाणे बूथ लेवल मजबूत झाला पाहिजे. बूथ आपला मजबूत झाला पाहिजे. बूथ मजबूत तर आपण निवडणुका जिंकलो. आणि म्हणून धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून, आपले दोनच चिन्ह आहेत, आठवले साहेब. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून येत्या 15 तारखेला आपल्याला प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करतो. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे, त्यांचा डब्बा गुल करायचा आहे. आपल्याला हिंदुत्वाची शान वाढवायची आहे, मराठीचा अभिमान वाढवायचा आहे, मुंबईचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करून मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हा संकल्प आपण करूया. आणि म्हणून जाता जाता 2 शब्द सांगतो. लेकर भगवा महायुति का, लेकर भगवा महायुति का, घर घर तक जाएंगे, घर घर तक जाएंगे. करो जश्न की अब तैयारी, सरकार हम ही बनाएंगे, सरकार हम ही बनाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.